लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 18 फेब्रुवारीच्या भागात विक्रम मानिनीला धक्कादायक बातमी देतो की रम्या इथे नाहीये. तेव्हा नाहीये म्हणजे असं विचारताच विक्रम सांगतो की वसुंधरा केव्हाची शोधतीये, परंतु रम्या कुठेच भेटत नाहीये. आता मंजुषा आत्यालाही तितकाच मोठा धक्का बसतो. आता रम्या नाहीये म्हटल्यानंतर कोणत्याही ऐरागऱ्याशी मुलीची लग्न करावे लागेल की काय, अशी भीती मानिनीच्या मनात असते. इतक्यातच चेनू येऊन विक्रमला बाहेर बोलावल्याचं सांगते. तेव्हा विक्रम मानिनीसोबत बाहेर जातो. तर इकडे सगळ्यांचा निर्णय झालेला असतो. विक्रम मानिनी बाहेर येताच दौलत मामा म्हणतात की काय आहे ना, या सगळ्या प्रकरणातून कसं बाहेर पडायचं यासाठी एक उपाय सुचलाय, म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलावलंय. विक्रम विचारतो की उपाय काय आहे उपाय? तेव्हा यशवंतराव विक्रमला म्हणतात की काय आहे ना, हे सगळं प्रकरण यांच्यामुळे घडलंय, म्हणून तोडगाही यांनीच काढलाय आणि धनंजयला तो निर्णय ऐकवायला सांगतात. तेव्हा धनंजय अगदी चिडीचूप असतो, कारण त्यांचा बोलण्याचा धीरच होत नाही. तेव्हा यशवंतराव म्हणतात की काय बोलताय ना तुम्ही? तर धनंजय खूप सारी हिंमत गोळा करतो आणि तो विक्रमला म्हणतो की हे सगळं आमच्यामुळे घडलं आहे, त्यामुळे तुम्ही जर आमच्या काव्याला सून म्हणून स्वीकारलं तर. तेव्हा पुढचं वाक्य यशवंतराव बोलतात की तरच या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला बाहेर पडता येईल. तेव्हा विक्रम मानिनीला मोठा धक्काच बसलेला असतो, परंतु शेवटी सावित्रीमाईने केलेलं भाकीत खरं ठरत नियतीला जे मान्य आहे तेच घडलेलं असतं. हा निर्णय तुम्हाला मान्यच करावा लागेल, कारण तुमचीही इज्जत राहील आणि त्यांची सुद्धा, आणि या गावाचा मानही राहील, असे यशवंतरावांनी म्हणताच आता दुसरा कोणता मार्ग नसल्याने विक्रमला नाईलाजाने तो मार्ग स्वीकारावाच लागणार असतो. आता सगळ्यांनी मिळून जो निर्णय घेतलेला असतो तो मानिनीला अजिबातच पटत नाही. तर ती म्हणते की हा कसला निर्णय घेतलायत तुम्ही, म्हणजे हा कसला तोडगा काढलायत? माफ करा, परंतु हा आपल्या मुलांवरती केलेला अन्याय आहे. नंदिनी पार्थ काव्यावरती हा अन्याय होऊ शकतो. आता ही गोष्ट धनंजय शारदाला समजते, परंतु सगळे गाववाले यांच्या विरोधातच असतात ना, आणि यशवंतरावांनी जो मार्ग काढलाय तो तर स्वीकारावाच लागणार असतो. तेव्हा विक्रम तिथे त्यांना म्हणतो की मला नाही वाटत की पार्थ हा निर्णय मान्य करेल. तर यशवंतराव त्याला उलट म्हणतात की आणि तुम्ही लग्न न करता या गावाच्या बाहेर पडलात तर हा तुमचा निर्णय गावाला मान्य नाही होणार. आता सगळेजण अडचणीत सापडतात. आता मोहिते देशमुख दोन्हीही कुटुंब त्या चेहात दगडाखाली अडकलेले असतात. तर यशवंतराव तिथे खूप मोठा खुलासा करतात की सावित्रीमाईने सुद्धा हेच भाकीत केलं होतं. देवाच्या कृपेने यांना 3 मुली आहेत, मधली लग्नाची आहे, त्यामुळे तिचा सून म्हणून स्वीकार करा, आणि सावित्रीमाईंनी सुद्धा हेच सांगितलं होतं. तेव्हा मानिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि तिला सावित्रीमाईंचं बोलणं आठवतं की सोयरीक तरी जुळेल, परंतु लग्न होणं कठीण आहे. ज्यांना एकत्र यायचंय ते एकत्र येतीलच. आपण मुहूर्त काढतो, लग्न जुळवतो, परंतु वरच्यांच्या पंचांगामध्ये नक्की काय आहे ते कोणी पाहिलंय? धक्क्याने विक्रम धनंजयला विचारतो की तुला हा निर्णय खरंच मान्य आहे? तेव्हा आता धनंजयचे हातही दगडाखाली अडकलेले असतात. तर धनंजय रडतच विक्रमला म्हणतो की दुर्दैवाने मी त्या मुलीचा बाप आहे जी मुलगी लग्नातून अचानक बेपत्ता झाली आहे, आणि सगळे गाववाले आपल्या विरोधात उभे आहेत. आमच्यामुळे वहिनींना सुद्धा दुखापत झाली. आता धनंजयच्या मनात मानिनीबद्दल सुद्धा गिल्ट असतं. तर तो म्हणतो की आता जर का आपण हे लग्न नाही लावलं तर हे गावकरी आपल्याला इथून जाऊ नाही देणार. तर विक्रमला काही केल्या हा निर्णय मान्यच नसतो. त्याला त्याच्या मनालाच हे पटत नसतं. तेव्हा आजी विक्रमचे हात जोडून माफी मागतात आणि त्याला समजावतात देखील की हे बघा, आम्हाला आता या परिस्थितीमध्ये दुसरा कोणताही मार्ग दिसत नाहीये. मला सांगा की पार्थ या लग्नासाठी तयार होतील ना? तेव्हा यशवंतराव खेकसतात की तयार होतील ना, म्हणजे तो निर्णय त्यांना मान्य करावाच लागेल. पण पण परंतु इथे अजिबात चालणार नाही. आणि धनंजयला यशवंतराव बजावतात की जाऊन तुमच्या मधल्या मुलीला लग्नासाठी तयार करा. आता विक्रम पूर्णपणे गांगरून गेलेला असतो. तो चाचपडतच म्हणतो की हो, जाऊन मी काव्याशी बोलतो. तर दौलत मामा म्हणतात की आता बोलणं काही नाही, आता काव्याला लग्नासाठी तयार तर करावंच लागेल, कारण
लग्न न होता जर तुम्ही सगळेजण गावाबाहेर गेलात ना, तर तेव्हा संग्रामराव अचानकच म्हणतात की मग आम्हाला तुमच्याशी जुळलेली सोयरीक ही तोडून टाकावी लागेल. तेव्हा दौलत मामा, मिनल त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर यशवंतराव त्यांच्यावरती खेकसतात की संग्रामराव तुम्ही गप्प बसा. परंतु संग्रामराव काही ऐकून घ्यायलाच तयार नसतात. उलट दौलत मामाला ते धमकावतात की जर का आज हे लग्न आत्ताच्या आत्ता इथे झालं नाही तर आम्ही तुमच्याशी जुळवलेली सोयरीक तोडून टाकू. आता दौलत मामा खूप मोठ्या अडचणीत सापडतात. जर का काव्य आणि पार्थचं लग्न नाही झालं तर त्यांच्या मुलीचं आयुष्य पणाला लागणार असतं आणि दौलत मामांना हे तर अजिबात घडूच द्यायचं नसतं. शेवटी आता जो मार्ग उरलाय तो मार्ग नाईलाजाने सगळ्यांनाच स्वीकारावा लागणार असतो. तर इकडे जीवा दीपकच्या गाडीचा पाठलाग करत असतो. नंदिनी जीवाच्या आकांताने जीवाला हाक मारण्याचा प्रयत्न करत असते, परंतु दीपक सतत तिचं तोंड दाबून धरण्याचा प्रयत्न करतो. तर प्रत्येक वेळेस नंदिनी त्याला ढकलून त्याच्यावरती मात करत असते आणि जीवाला जोरजोराच्या हाका मारत असते. तर जीवाने आता नंदिनीला पाहिलेलं असतं. जीवा विचार करतो की नंदिनीला किडनॅप केलंय, हे सगळं मला सांगावं तर लागेलच. परंतु जीवाच्या नंतर लक्षात येतं की त्याच्याकडे तर त्याचा फोनच नाही आहे, कारण फोन तर लग्नाच्या आधीच काव्याने काढून घेतलाय. आता जीवा फार वैतागून जातो. तर चिडलेला जीवा म्हणतो की थांब. तर इकडे सतत नंदिनी दीपकला ढकलत असते आणि जीवाला हाका मारत राहते. तर दीपक तिला ओरडतो की तुला सांगितलं नाही एकदा हाका मारू नकोस. आता दीपकने हजार जरी प्रयत्न केले तरी सुद्धा जीवाला तर समजले नंदिनी किडनॅप झाले आणि काही जरी झालं तर जीवा आता नंदिनीला वाचवणारच असतो. इकडे मात्र सोयरीक तोडायची संग्रामरावांनी भाषा करता क्षणी मीनाच्या काळजाचा ठोकाच चुकतो आणि मामांजवळ तिच्या बाबांजवळ येऊन त्याचा रडायलाच लागते. तेव्हा दौलत मामा त्यांच्याकडे रिक्वेस्ट करतात की अहो जावई बापू, यांचं जर लग्न नाही झालं, हे कार्य पार नाही पडलं तर तुम्ही उगाचच आमच्याची का सोयरीक तोडताय. तेव्हा संग्रामराव म्हणतात की मग काय करायचं आहे. आता तुमच्याशी याचे नातेसंबंध आहेतच की, आणि हे जर का लग्न नाही झालं तर आम्ही मिनलचे लग्नच करू शकत नाही, कारण इज्जतदार घराणं आहे आमचं. आणि तुमची जर सोयरीक तुटली आणि तुमची मुलगी जर मी सून बनून आमच्या घरी नेली तर गावातले सगळे लोक तोंडात शेण घालतील आमच्या. ही असली सोयरीक आम्हाला आता नकोच आहे. असं म्हणत संग्रामरावांनी एक हात दोन तुकडे केलेले असतात आणि दौलत मामांना ते सगळं बोलणं आता जिव्हारी लागतं. दौलत मामा त्यांच्यापुढे हात जोडून गयावया करायला लागतात आणि रडत त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की जावई बापू, अहो तुम्ही असं करू नका. तुम्ही जर आमच्याची असलेली सोयरीक तोडली तर आमच्या पोरीशी कोण लग्न करेल. अहो दुसरी सोयरीक घेऊन कोणी आमच्या दारात तरी येईल का. तर गाववाले आता पेटून उठलेले असतात आणि सगळे गाववाले एकजूट होऊन डायरेक्ट दौलत मामांच्या विरोधातच जातात. तर ते म्हणायला लागतात की फक्त लग्नच नाही तर तुमचं धान्य पाणी तेल सगळं कसं आम्ही बंद करून टाकू. आम्ही ना तुम्हाला वाडीत टाकून देऊ आणि तुमच्याशी असलेले सगळे संबंधही आम्ही कायमचे तोडून टाकू. आता हे सगळं बोलणं ऐकून आजी, दौलत मामा, त्यांच्या दोन्ही मुली यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. शेवटी जो पर्याय निवडलाय तो तर मान्य करावाच लागणार असतो. आता दौलत मामा खूपच मोठं टेन्शनमध्ये असतात. तर दौलत मामा तिथे यशवंतरावाच्या हातापाया पडायला लागतात. तेव्हा यशवंतराव त्यांची मजबुरी समजूनही घेतात आणि संग्रामरावांवरती ते ओरडतात. त्यांना सांगतात की तुम्ही उगाचच मध्ये पडू नका आणि दौलतरावांना टेन्शन तर देऊच नका. दौलत आणि ही माणसं खूप जास्त हुशार आहेत. ते त्या पोरीशी बोलून घेतील आणि तिला लग्नालाही तयार करतील. यशवंतराव तिथे मिनलचे अश्रू पुसतात आणि तिला म्हणतात की हे बघ बाळा, तू रडू नकोस. दौलतरावांना सांगतात की आपली सोयरीक अजिबातच तुटणार नाही. आता कुठे दौलत मामांच्या जीवात जीव येतो, परंतु यशवंतराव पुढे बोलतात की जर काव्य आणि पार्थ दोघेही जर लग्नाला तयार झाले नाहीत तर पुढचं मी काही सांगू शकत नाही, कारण यशवंतराव सुद्धा गावच्या रीती परंपरेच्या विरोधातही जाऊ शकत नसतात. दौलतराव तुमचे गावाशी असलेले सगळे संबंध कायमचे तुटतील आणि धनंजयराव तुम्हाला आता तुमच्या मुलीला लग्नासाठी तयार तर करावंच लागेल. असं यशवंतरावांनी तिथे निर्णय ऐकवताच
आजी ही धनंजयच्या हातापाया पडायला लागते. तेव्हा ती त्यांच्याकडे रिक्वेस्ट करते की जावई बापू, आता आमची इज्जत फक्त तुमच्या हातात आहे, काहीतरी करा, नाहीतर आम्हा सगळ्यांनाच जीव द्यावा लागेल. असं आजीने म्हणताच तिथे देशमुख मोहिते फॅमिलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सगळेच जण नुसते रडत असतात. इतक्यातच यशवंतराव धनंजयला ओरडतात की वेळ जातोय, जो निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्या, नाहीतर आता दौलत आणि त्याच्या घरच्यांना तुमच्यासारखा असाच हंबरडा फोडत बसावा लागेल. असं यशवंतरावांनी म्हणताच शेवटी काय, धनंजय शारदाचा नाईलाज असतो. ते तर या सगळ्या प्रकरणामध्ये खूप जास्त अडकलेले असतात. तेव्हा ते दोघेही काव्याला समजावण्यासाठी तिच्याकडे जातात. तर इकडे काव्या मात्र सतत नंदिनीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु काही केल्या नंदिनीशी कॉन्टॅक्ट होतच नसतो, कारण नंदिनीचा फोन तर दीपकच्या ताब्यात असतो आणि दीपकने तर फोन बंद ठेवलेला असतो. आता शेवटी एक पर्याय काव्याकडे उरतो आणि काव्या तिथे नंदिनीला व्हॉइस नोट पाठवते. तर काव्या बोलते की ताई, अगं कुठेस तू, अगं ये ना गं लवकर, इथे बाहेर खूपच राडे चालू आहेत, आम्ही सगळेच जण तुझी वाट पाहतोय, अगदी सगळेच जण, मी, आई बाबा, आरू, पार्थ. हे बघ ताई, खूप उशीर व्हायच्या आतमध्ये लवकरात लवकर वेळेत परत ये. असं म्हणत आता काव्याने व्हॉइस नोट नंदिनीला तर पाठवलेली असते. परंतु इतक्यातच धनंजय शारदा तिला लग्नासाठी तयार करण्यासाठी येतात. जेव्हा शारदा काव्याला हाक मारते तर काव्या खुश होऊन विचारते की ताई आली का परत. तेव्हा शारदा म्हणते की नाही ग ताई, अजूनही परतलेले नाहीये. तर धनंजयच्या तर सगळ्या आता आशाच संपलेल्या असतात. धनंजय उलट काव्याला हे सांगतो की ती परत येईल असं वाटत सुद्धा नाहीये. काव्याला मोठा धक्काच बसतो की बाबा असे कसे काय बोलू शकतात. तर काव्या म्हणते की बाबा, अहो माझा या सगळ्यांवरती विश्वास नाही आहे. असे 56 व्हिडिओज येतील जातील, परंतु माझा आपल्या ताईवरती पूर्ण विश्वास आहे आणि ताई लवकरच परत येईल. काव्याला आता एक वेगळाच संशय असतो. तर काव्या म्हणते की बाबा, आपली ताई सेफ नाही आहे बाबा. म्हणजे ताईचं असं अचानक व्हिडिओ येणं, ताई गायबच होणं, कुठे तर नक्कीच पाणी मुरतंय बाबा, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे बघा बाबा, आपण आता जास्त उशीर करायला नको आहे, आपण आत्ताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात. आणि धनंजय तिथे आता काव्याला अडवतो आणि म्हणतो की विश्वास तर मलाही नाही आहे, माझी नंदिनीवरती माझा पूर्ण विश्वास आहे, परंतु बाहेर परिस्थिती खूप चिघळली आहे काव्या. अगं उलट गाववाले तर अगदी पेटून उठले आहेत काव्या, काही ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत. उलट ते हे सांगतायत की काहीही करा, परंतु ही सोयरीक जुळलीच पाहिजे. तेव्हा काव्या म्हणते की मग काय करायचं आहे बाबा आपण आता, आता काय दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न लावून द्यायचं आहे का पारचं, द्या मग लावून, इथे मी तरी काय बोलू शकते ना. तेव्हा धनंजय म्हणतो की अगं त्याचबद्दल तर बोलायला आलो आहे ना मी. तेव्हा काव्या म्हणते की बाबा, याच्याशी माझा काय संबंध. तर शारदा ही तिच्यासमोर रडायला लागते आणि ती म्हणते की काव्या, अगं बाहेर प्रकरण इतकं चिघळलंय ना की आता आम्हाला काही सुचतही नाही आहे. अगं उलट काव्या, आम्हाला तर हे सुचवण्यात आलंय की, काव्या विचारते की की म्हणजे. तेव्हा धनंजय म्हणतो की पार्थचं लग्न तुझ्यासोबत लावून द्यावं. काव्याच्या पायाखालची जमीनच हादरते आणि काव्याला आता एक एक प्रसंग आठवायला लावतात की मंदिरामध्ये पाया पडता क्षणी सावित्रीमाईंनी भाकीत केलं होतं, आत्ता तू एकले आहेस, परंतु शेवटी जाताना पाया जोडीनेच पडावं लागणार आहे. तर मध्ये काही गुंडांनी काव्याचा श्रापही दिला होता की याच्यावरती तुझं प्रेम आहे ना, परंतु तुझं लग्न याच्याशी होणारच नाही आहे. आणि तिला तो प्रसंगही आठवतो की जेव्हा नंदिनी पारची पत्रिका छापण्यात आली होती तर नंदिनीच्या जागी चुकून काव्याचं नाव छापलं गेलं होतं. आता नियतीने दिलेल्या प्रत्येक वेळीचा प्रत्येक संकेत काव्याला लक्षात यायला लागतो. काव्याला जीवाचं वचनही आठवतो की आयुष्यभर मी कायम असेन तुझ्यासोबत आणि लग्न तर आपलंच होणार आहे. धक्क्यात असलेली काव्या तिच्या बाबांनाच उलट प्रश्न विचारते की बाबा, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते. अहो, ज्या मुलाचं ताईशी लग्न ठरलं होतं त्या मुलाचं लग्न तुम्ही माझ्याशी करायला निघालात. इतक्यातच तिथे आजीही येते. काव्याला तर हा निर्णय अजिबातच मान्य होत नाही. तर काव्या उलट तिच्या बाबांना सांगते की बाबा, हे बघा, आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. तेव्हा धनंजय म्हणतो की कसलाही पर्याय उरलेला नाही आहे काव्या.
तर काव्या सांगते की एकतर पहिला पर्याय आपल्याकडे हा आहे की ताई येईपर्यंत आपण वाट बघूयात आणि ताई आल्यानंतर लग्न लावूयात. दुसरा पर्याय, आपण अजूनही पोलिसात जाऊ शकतो बाबा, आपण ताईला शोधून आणू शकतो. आणि तिसरा पर्याय आपल्याकडे हा आहे की हा सगळा तमाशा इथेच चालू देत आपण आपल्या घरी निघून जाऊयात ना बाबा. अहो बाबा, तुम्हाला कळत का नाहीये? एकतर तो घाणेरडा व्हिडिओ कोणी बनवला, आपल्या ताईला गायब कोणी केले, ते सगळं शोधून काढण्याऐवजी तुम्ही माझ्या लग्नाचं काय घेऊन बसलात बाबा. तर काव्याचा नुसता संताप होत असतो. परंतु बाहेरचं चिकळलेलं प्रकरण काव्याने स्वतःच्या डोळ्यांनी जे पाहिलेलं नसतं. बाबा, मुळात या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही आधी करायला हवाय ना. आणि कोणीही कोणासाठी पर्याय नाही बनत बाबा. मी आहे, काव्या धनंजय मोहिते. कळतंय का तुम्हाला? तेव्हा आजची पुढाकार घेते काव्याला समजावण्यासाठी आणि ती म्हणते की अगं, तूच आहे ना काव्या धनंजय मोहिते. तुझ्या बापाचे जी इज्जत तुझ्या बहिणीने वेशीवरती टांगली आहे ती स्वतःच तू वाचवू शकते. तूच आहेस जी या लग्नामध्ये उभी राहू शकतेस. तूच आहेस काव्या जी हे सगळं प्रकरण जिथल्या तिथे मिटवू शकतेस. आता तूच आहेस जी घराण्याची आबरू वाचवू शकतेस. आता काव्या खूप मोठ्या अडचणीत सापडलेली असते. काव्याचं तर प्रेम जीवावरती असतं आणि या लग्नाला तिला आता मनाविरुद्ध उभं राहावं लागणार असतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात. विकृत दीपकने नंदिनीला एका ठिकाणी आणलेलं असतं आणि तो तिला म्हणतो की आता माझं स्वप्न पूर्ण होतंय, तू कायमची माझी होणार आहेस. तर इकडे काव्या मात्र निर्णय मान्य करायला तयारच होत नाही. तेव्हा यशवंतराव तिला म्हणतात की आता तूच आहेस जी तुझ्या बापाची इज्जत वाचवू शकते आणि तुला लग्न हे करावंच लागेल. तेव्हा काव्या त्यांना ठणकावून सांगते की तुम्ही सोशल प्रेशर टाकतायत माझ्यावरती, कळतंय का तुम्हाला? तेव्हा यशवंतराव तिच्यावरतीच खेकसतात की अगं, सोशल प्रेशर नक्की काय असतं ते तू बघितलेलंच नाही आहेस. आणि गावाले तिथे म्हणतात की काळं फासा यांच्या तोंडाला. तेव्हा यशवंतराव काव्याला 2 पर्याय देतात. एक तर गोळी खा आणि 4 जणांच्या खांद्यावरती इथून निघून जा, नाहीतर मग हे लग्न तर तुला करावंच लागेल. शेवटी आता काव्याचाही नाईलाज होतो आणि काव्या तरी देखील त्या लग्नाला नकार देते. म्हटल्यानंतर धनंजय चक्क काव्याच्या पायाशी येतो. तिचे पाय पकडत तो तिला विनंती करतो की या बापाची इज्जत वाचव काव्या. आता मांडवामध्ये खूप मोठा तमाशा झाला आहे. काव्या पार्थला शेवटी लग्नासाठी हे तयार व्हावंच लागणार असतं. नियतीच्या मनात जे ते घडणारच आहे. परंतु जेव्हा नंदिनीला वाचवून परत घेऊन येईल तेव्हा नक्की काय घडेल ते पाहणं तितकंच मनोरंजन.